भाऊ शेतीवाडी? सुरू आहे बा शेतीवाडी. आता पीक थोडंसं कमी जास्त आलं पण तरी सर्व सांभाळून घ्यावंच लागन आपल्याला. आपण का एकटे आहे का? आपल्या मागं पूर्ण परिवार आहे. एकत्र कुटुंबामध्ये राहतो आपण. सर्व सांभाळून घ्या लागते कमी जास्त पीक आलं तरी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले घरचे लोक आपला साथ देते, तेच खूप आहे. बरोबर बोलले तुम्ही रामभाऊ. घरचे लोक जोपर्यंत सोबत नाही राहत तोपर्यंत काही नाही होऊ शकत. असं वाटते काही दुसरा धंदा पाणी कराव, पण पैशा पाण्याचाच विचार येते. हो जी मधुभाऊ, पैसा पैसाचंच काम करते. आता पोरांले शिक्षण पाणी देणं जरुरी आहे, तिथेही पैसा खर्च होते. हो, तो विचार पहिले करावाच लागेल ना. एवढ्यानं बरं आहे का आपलं एकत्र कुटुंब आहे, आपण गावात राहतो. जर आपण शहरामध्ये राहिलो असतो तर आपल्याला आणखी महागाईमध्ये राहावं लागलं असतं. हो तेही बरोबर आहे. शेतीमध्ये काही पिकं येत नाही बरोबर, मग दुसऱ्याच्या शेतामध्ये हमाली करायला जावं लागते. परवाच मी गेलो होतो, 5 रुपये भेटले मला, पण तेही खर्च होऊन गेले. मी जिथं शेतात कामाला गेलो होतो तिथून मी तुळशी भाजी मागून आणून घेतली, पण घरी आलो तर किराणा माल नव्हता. वाण्याचे पाहिलं उधार पण होते, ते पैसे उधारीचे फेडले न दुसरा किराणा माल आणला. सर्वांची गत तशीच आहे रे भाऊ. गणू, आपल्या आई वडिलांना किती त्रास घ्यावा लागते ना आपल्यासाठी, किती पैसे खर्च होते. मी मोठा होईन ना ते यांना कधीच पैशाची कमतरता नाही पडू देणार. हो रे राजू, मी पण माझ्या मायबापाले कधी पैशाची कमतरता नाही भासू देणार. अरे तो पा स्वप्न विके आला. काका, किती दिवसानंतर आले तुम्ही? हो रे बापू, ह्या वेळेस थोडा यायला उशीरच झाला. चला काका लवकर, सर्व वाट पाहत आहे तुमची. बोला मग, कसे आहे सर्वजण? आम्ही तर सर्व ठीक आहे, पण तुम्ही आता आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी सांगणार आहे? नवीन गोष्टी का? तेच आता गावागावात फिरलो तर माहिती पडते, ते तुम्हाला येऊन सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये एका गावाला गेलो होतो मी. त्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार भेटला म्हणते. कसा का बा? तिच्या गावातल्या लोकांना पुढे येऊन त्यांच्या गावातल्या शाळेचा विकास केला ना. आता पोरांसोबत पोरींले पण बरोबरीनं ते लोक शिक्षण देणार आहे. आता तिथं पोरं न पोरींमध्ये भेदभाव नाही होणार आहे. समान शिक्षणाचा हक्क भेटणार आहे. शाळेमध्ये 2 शिक्षक व 2 शिक्षिका नेमल्या आहे. शाळेच्या काही सोयी पण केल्या आहे त्या लोकांना. आम्ही कसं का करणार आहे बाबा? आमच्याकडे पहिलेच पैशाची तंगी. तंगी तर तिथं बनायची, पण त्या गावाने एकजूट होऊन सर्व पार केलं. तुम्ही पण करा आपल्या गावामध्ये असा उपक्रम. कल्पना तर चांगली आहे, आपणही हा उपक्रम करून पाहू. पोरीबाईला शिक्षण दिलं तर पुढे जाऊन त्यांच्याच कामात येईल. पोरीबाई शिकल्यामुळे पूर्ण घर शिक्षित होते. हो, कृष्णाराव बरोबर बोलून राहिला. पोरीबाईंले पण शिक्षण घेणं आजकाल खूप आवश्यक झालं आहे. आता तुम्हाला एक दुसऱ्या गावाची मजा सांगतो. या गावातून आल्यानंतर मी त्या गावाला गेलो होतो. कोणती? त्या गावामध्ये त्यांना गावातल्या गावातच देवाणघेवाण हे पद्धत चालू केली. म्हणजे कशी? आता कोणाकडे जर मातीचे भांडे बनत आहे न कोणाकडे फक्त शेती होत आहे, तर तो त्याला मातीचे भांडे देईल न तो त्याला शेतीतलं आपलं कोणतं अन्नधान्य देईल. ते गावातले लोक गावातल्या गावातच सर्व व्यवहार करते. आता काही नडलंच तेव्हाच बाहेरून घेते, नाही तर नाही. त्याच्यानं काय होते, गावातला पैसा गावातच राहते न. असं नाही का याच्यात फक्त माणसंच सहभाग घेते, त्याच्यामध्ये गावातले छोटे पोरं न बायका हे सर्व सहभाग घेते बरं. आता त्यांच्यातले 2-4 पोरं शहरामध्ये मोठं शिक्षण घ्यायसाठी गेले आहे म्हणते. गणू, मी पण एक दिवस असा शिक्षण घ्यायसाठी शहरामध्ये जाईन न येऊन आपल्या गावाचा विकास करीन. हो, मी पण येईन तुझ्यासोबत. एक पालोरा गाव आहे, तिथं मी 20 दिवसा पहिले गेलो होतो. तिथं बायका घरच्या घरी सर्व मिळून वड्या, कुरड्या, पापड, शेवया बनवते न जवळपासच्या गावामध्ये जाऊन विकते. त्याच्यानं त्यांना भरपूर सारा पैसा मिळते. बायकांच्या पैशाची आपल्याला का गरज आहे बाबा? ते घरीच काम केलेले बरे.
हा विचार बदला आता. आता समोरचा काळ मोठा महागाईचा येणार आहे. म्हणून बायकांनीही थोडासा संसाराला हातभार लावला तर चांगलंच आहे का नाही? तुम्ही शहरात गेले असाल तर तुम्हाला मोठ्या मोठ्या ऑफिसामध्ये बायका पण काम करताना दिसल्याच असेल ना? हो दिसल्या तर, पण आपल्या बायकांले का गरज आहे? गरज नाहीये हे आपण म्हणूच नाही शकत. महागाई एवढी वाढून राहिली का आता संसाराचा गाडा ओढाले फक्त एकच चाक नाही तर दुसऱ्या चाकानंही आता आपलं काम केलं पाहिजे. माया मते तर बायकांना जे कामं येते, पापड कुरवड्या करणं किंवा शिवणकाम वगैरे वगैरे हे करावं न थोडासा पैसा कमवाव, म्हणजे त्या कुणावर अवलंबून राहणार नाही. बरोबर बोलून राहिला कृष्णराव. काकू, आपण पण 4-5 बायकांनी मिळून पापड कुरवड्या हा वाला व्यवसाय करायचा का? हो व मंदा, करू आपण. नंतर सरकारी त्यांना मदत करते, बँकेमधून काही लोन का काहीतरी त्यांना मिळून देते. आज काही विकासाठी नाही आणलं का जी तुम्ही ना? आणलाय जी, तिकडे घोड्यावरच आहे. आणतो थांबा. आता बोला कोणाला का का पाहिजे तर. का आणलाय तुम्ही ना विकासाठी? तेच सर्व आणलंय. सुक्या मेव्याचे लाडू, रव्याचे लाडू, शेव, चिवडा. द्या मग सर्व अर्धा अर्धा पाव. फक्त अर्धा पाव? थोडंसं जास्त घ्या ना जी. नाही जी भाऊ, अर्धा पावच द्या. हो, मला पण सर्व अर्धा अर्धा पाव द्या. हो, मला पण द्या. एक पाव देऊ का जी? नाही जी, अर्धाच पाव द्या. कृष्णाराव, माझ्या घरच्यासाठी सर्व अर्धा अर्धा पाव बांधून घेशील? हो जी, सर्वांसाठी बांधतो. पण मला अर्धा कप चहा पाजावा लागेल कोणाला तरी. थकून गेलो जी तेव्हाचा प्रवास करून न बोलू बोलू. चहा काजी, तुम्ही जेवणच करायला या आमच्या घरी आज. हो ना, एवढा मोठा प्रवास करून आले तर आज जेवणच करा तुम्ही. आमच्या गावातल्याचं मन खूप मोठं आहे कृष्णराव. आज सर्व मिळून सोबतच जेवण करू आपण. हो जी भाऊ, पटापट बांधून द्या आम्हाला आमचं सामान. आम्ही बायका स्वयंपाकाच्या तयारीला लागतो. हो हो, पटापट स्वयंपाकाला लागू. म्हणून तर मी पूर्ण गावागावामध्ये जाऊन हे खाण्याचे सामान विकतो, जेणेकरून तुमच्यासारखे चांगले माणसं मला भेटते. हे राहते गावातली खरी मजा न खरं आयुष्य. बरोबर बोलतो ना मी? हो जी, बिलकुल बरोबर बोलून राहिले. हो, बिलकुल बरोबर बोलत आहे.